नमस्कार मित्रांनो, मी शेखर वानखेडे आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेखर वानखेडेमध्ये। मित्रांनो, आज मी तुम्हाला नवीन राशन कार्ड कसा बनवायचा आहे, त्याची ऑनलाईन ॲप्लिकेशन कशी करायची आहे, हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर संपूर्ण प्रोसेस माहिती करण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, राशन कार्ड बनवण्याकरिता आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते मी आता तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। मग त्यानंतर आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन कशी करतात ते बघूया। मित्रांनो, राशन कार्ड बनविताना आपल्याला ज्या लोकांचे नाव ॲड करायचे आहे त्या सर्वांचे आधार कार्ड पाहिजे। आधार कार्ड शिवाय राशन कार्ड बनणार नाही। त्यानंतर सर्व फॅमिली मेंबरचे वोटिंग कार्ड किंवा पॅन कार्ड, आणि जर कोणी 18 वर्षाखालील असणार तर आधार कार्ड पण चालेल। त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट पाहिजे। त्यानंतर इलेक्ट्रिक बिल किंवा घर टॅक्स पावती पाहिजे। जर तुम्ही किरायाने राहत असणार तर तुमच्या घरमालकाची पण घर टॅक्स पावती किंवा इलेक्ट्रिक बिल पण चालणार। त्यानंतर गॅस पासबुक पण पाहिजे। जर तुमच्याकडे गॅस पासबुक नसणार तर काही हरकत नाही, गॅस पासबुक नाही राहिले तरी पण चालणार। ज्या लोकांचे राशन कार्डमध्ये नाव चढवणार आहे त्या सर्वांचे पासपोर्ट साईज फोटो पाहिजे। मित्रांनो, हे सर्व कागदपत्रे आपल्याला नवीन राशन कार्ड बनवण्याकरिता लागणार आहे। तर चला आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन कशी करतात ते बघूया। मित्रांनो, राशन कार्ड बनवण्याकरिता आपल्याला सर्वात आधी राशन कार्डची ऑनलाईन ॲप्लिकेशन करायची आहे। राशन कार्डची ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याकरता आपल्याला सर्वात आधी गुगलमध्ये येऊन rcms.mahafood.gov टाईप करावे। टाईप केल्यानंतर एंटर करा। एंटर केल्यानंतर तुम्हाला असं राशन कार्डच्या वेबसाईटच्या इंटरफेस दिसणार आहे। मित्रांनो, ह्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकमध्ये क्लिक करून तुम्ही बिलकुल सेम ह्या वेबसाईटवर येऊ शकता। राशन कार्डचे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याकरिता आपल्याला सर्वात आधी ID आणि पासवर्ड बनवावं लागणार आहे। ID आणि पासवर्ड बनवण्याकरिता साइन इन रजिस्टरमध्ये क्लिक करा। साइन इन रजिस्टरमध्ये क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 3 ऑप्शन दिसणार आहे। एक आहे ऑफिस लॉग इन, एक आहे FPS लॉग इन, एक आहे पब्लिक लॉग इन। ID आणि पासवर्ड जनरेट करण्याकरिता पब्लिक लॉग इनवर क्लिक करा। पब्लिक लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेल्फ सर्व्हिस फॉर राशन कार्ड असे इथे दिसणार आहे। इथे एक पहिला ऑप्शन आहे रजिस्टर्ड युजर आणि दुसरा ऑप्शन आहे न्यू युजर साइन अप हिअर। आधी आपल्याला ID आणि पासवर्ड जनरेट करायचे आहे, म्हणून आपण न्यू युजर साइन अप हिअर वर क्लिक करणार आहे। न्यू युजर साइन अप हिअर वर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे 3 ऑप्शन येणार आहे। आय हॅव अ व्हॅलिड राशन कार्ड अँड आय एम अ हेड ऑफ फॅमिली। दुसरा ऑप्शन असा आहे की आय हॅव अ राशन कार्ड अँड आय एम अ मेंबर अदर दॅन हेड ऑफ फॅमिली। तिसरा ऑप्शन असा आहे की आय वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू राशन कार्ड। नवीन राशन कार्ड बनवण्याकरिता आपल्याला ह्या 2 ऑप्शन सोडून ह्या तिसरा ऑप्शन निवडायचे आहे। तिसरा ऑप्शन निवडल्यानंतर आता आपण ID आणि पासवर्ड कसे बनवायचे आहे त्याची प्रोसेस करणार आहे। राशन कार्ड बनविताना हेड ऑफ फॅमिली म्हणजे कुटुंब प्रमुख त्या घराची स्त्री असते, म्हणून आपण आपली ID पासवर्ड त्या स्त्रीच्या नावाने म्हणजे आपल्या कुटुंब प्रमुखाच्या नावाने बनविणार आहे। आता तुम्हाला नेम इन लोकल लँग्वेज मध्ये इथे तुम्हाला जो पण हेड ऑफ फॅमिली आहे त्यांचे नाव टाईप करायचे आहे। तुम्ही जरी नाव इंग्लिशमध्ये टाईप केले ते नाव ऑटोमॅटिकली मराठीमध्ये कन्वर्ट होणार आहे। मग त्यानंतर खाली फुल नेम ॲज पर आधार म्हणजे इथे तुम्हाला आधार कार्ड प्रमाणे स्पेलिंग टू स्पेलिंग नाव टाईप करायचे आहे। आता तुम्हाला इथे तुमचे जे आधार नंबर आहे ते आधार नंबर टाईप करायचे आहे। आधार नंबर टाईप केल्यानंतर जेंडर जो आहे तो फिमेल सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर आपला जो पण मोबाईल नंबर आहे तो मोबाईल टाईप करायचा आहे। जे पण आपली ईमेल ID आहे ते ईमेल ID आपल्याला टाईप करायची आहे। मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाईप केल्यानंतर जे पण तुम्हाला लॉग इन ID तुमच्या मताने बनवायचे आहे ते तुम्ही बनवू शकता। लॉग इन ID टाईप केल्यानंतर चेक अवेलेबिलिटीवर क्लिक करायचे। चेक अवेलेबिलिटीवर क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला ग्रीनमध्ये अवेलेबल म्हणून असे लिहून येणार आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा जो पण पासवर्ड लक्षात राहणार आहे तो पासवर्ड इथे तुम्हाला टाईप करायचा आहे। तुम्ही इथे पासवर्ड उदाहरणार्थ abcd@123 789 असा ठेवू पण शकतात। पासवर्ड टाईप केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाईप करायचा आहे। कॅप्चा टाईप केल्यानंतर गेट OTP वर क्लिक करा। गेट OTP वर क्लिक केल्यानंतर जो पण तुमच्या आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक राहणार आहे त्या मोबाईल नंबरमध्ये तुम्हाला OTP येणार आहे। गेट OTP वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं पॉपअप दिसणार, ओके मध्ये क्लिक करा। ओके वर क्लिक केल्यानंतर OTP तुमच्या आधार कार्ड सोबत जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर गेला असा तुम्हाला पॉपअप शो होणार आहे। आता ओके वर क्लिक करा। तुमच्या मोबाईल नंबर मध्ये जो पण OTP आला असणार तो OTP एंटर केल्यानंतर व्हेरीफाय वर क्लिक करा।
व्हेरीफाय मध्ये क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला असा मेसेज शो होणार आहे, कॉंग्रॅच्युलेशन, यू हॅव बीन सक्सेसफुली रजिस्टर्ड विथ लॉग इन आय डी. जे पण आपण लॉग इन आय डी आपण एंटर केली होती ते लॉग इन आय डी दिसणार आहे. याचा अर्थ असा आहे की आपली लॉग इन आय डी बनलेली आहे. आपली लॉग इन आय डी जी आपण टाईप केली होती ती आपली लॉग इन आय डी राहणार आहे आणि आपण जो पासवर्ड सेट केला होता तो आपला पासवर्ड राहणार आहे. आता आपल्याला लॉग इन करायचं आहे. आता आपण क्लिक हिअर टू लॉग इन मध्ये क्लिक करणार आहे. क्लिक हिअर टू लॉग इन मध्ये क्लिक केल्यानंतर जसं की आधी आपण रजिस्ट्रेशन करताना हा पेज आला होता, सेल्फ सर्व्हिस फॉर राशन कार्ड, तो सेम पेज आता पण आलेला आहे. मित्रांनो, रजिस्ट्रेशन करताना किंवा राशन कार्ड मध्ये डाटा एंटर करताना तुम्हाला जो स्क्रीन मध्ये दिसत आहे तसा एरर येत असणार लाल अक्षरातला, आधार कार्ड नंबर ऑलरेडी एक्झिस्ट इन अनदर राशन कार्ड, ऑलरेडी अवेलेबल इन डिस्ट्रिक्ट नेम, विलेज नेम असं दिसत असणार ना, असा तुमचा राशन नंबर दिसत असणार. तर याचा अर्थ असा आहे की तुमचं ऑलरेडी नाव दुसरं राशन कार्ड मध्ये आहे. जर तुम्हाला विभक्त राशन कार्ड बनवायचे असणार तर तुम्हाला आधी त्या राशन कार्ड मधनं तुमचं नाव कट करावं लागणार ऑनलाईन पद्धतीने, मग त्यानंतर तुम्ही नवीन राशन कार्ड साठी अप्लाय करू शकता. आता आपली लॉग इन आय डी आणि पासवर्ड बनलेली आहे म्हणून आपण रजिस्टर्ड युजरवर क्लिक करणार आहे. रजिस्टर्ड युजर मध्ये क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 3 ऑप्शन दिसणार आहे. ऑप्शन 1 साइन इन विथ आधार OTP, ऑप्शन 2 साइन इन विथ युजर नेम. हे 2 ऑप्शन आपल्याला कामायचे आहे. हा तिसरा ऑप्शन आता आपला कामी नाही आहे. तुम्ही इथे तुमचा आधार नंबर टाकून कॅप्चा टाकून पण OTP पाठवू शकता, नाहीतर इथे तुम्ही जो पण तुम्ही आपला ID आणि पासवर्ड जनरेट केले होते त्या थ्रू पण करू शकता. जर तुम्ही तुमच्या ID आणि पासवर्ड विसरले असणार तर तुम्ही आधार नंबर टाकून कॅप्चा टाकून डायरेक्ट OTP पाठवून पण लॉग इन करू शकता. मी आता आधार नंबरद्वारे लॉग इन करणार आहे, म्हणून ज्या नावाने मी रजिस्ट्रेशन केलं होतं त्यांचे आधार नंबर आणि कॅप्चा एंटर केलेला आहे. कॅप्चा एंटर केल्यानंतर गेट OTP वर क्लिक करा. गेट OTP वर क्लिक केल्यानंतर जो पण आपला लिंक मोबाईल नंबर आहे त्या नंबरवर OTP गेला आहे. मोबाईल नंबरवर जो पण OTP आला आहे तो OTP एंटर केल्यानंतर व्हेरीफाय OTP वर क्लिक करा. व्हेरीफाय मध्ये क्लिक केल्यानंतर आता आपली राशन कार्डच्या वेबसाईट मध्ये लॉग इन झालेली आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला असं काही राशन कार्डचे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याकरता डॅशबोर्ड दिसणार आहे. ज्या व्यक्तीच्या नावाने म्हणजे जो हेड ऑफ फॅमिली आहे त्यांच्या नावाने आपण ID पासवर्ड बनवली आहे त्यांची इथे नाव दिसणार आहे. त्यांचे इथे युजर नेम पण आपल्याला दिसणार आहे. राशन कार्डचे ऑनलाईन ॲप्लिकेशन जेव्हा आपण करतो आपल्याला त्यामध्ये जे पण फॅमिली मेंबर असतात त्या सर्व फॅमिली मेंबरचे आपल्याला डाटा इथे ॲड करावा लागतो, म्हणून आपण इथे अप्लाय मध्ये क्लिक करणार आहे. अप्लाय मध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला असा डॅशबोर्ड दिसणार आहे. आपला जो पण डिस्ट्रिक्ट आहे तो डिस्ट्रिक्ट आपला सिलेक्ट करा. आपला जो पण तालुका आहे तो तालुका सिलेक्ट करा. आपला जो पण विलेज आहे तो विलेज आपण इथे सिलेक्ट करू शकतो, नाहीतर आपण आपल्या विलेजचे इथं नाव पण टाईप करून सिलेक्ट करू शकतो. जे पण आमचा डिस्ट्रिक्ट होता, तहसील होता आणि विलेज होता तो आम्ही सिलेक्ट केला आहे. आता इथे आपल्याला फॅमिली मेंबर ऍड करायचे आहे आणि इथे नोट मध्ये असे पण लिहून आहे, फर्स्ट फॅमिली मेंबर शुड बी हेड ऑफ फॅमिली. म्हणजे आपण ज्या व्यक्तीच्या नावाने ID पासवर्ड बनवलेली आहे तोच व्यक्ती राशन कार्ड मध्ये हेड ऑफ फॅमिली राहणार आहे. आता आपण ऍड मेंबर मध्ये क्लिक करणार आहे. ऍड मेंबर मध्ये क्लिक केल्यानंतर इथे मेंबर नेम ऑलरेडी बाय डिफॉल्ट मराठीमध्ये आलेला आहे, बाय डिफॉल्ट इंग्लिश मध्ये पण आलेलं आहे. इथे जे पण फॅमिली मेंबर आहे त्यांचे फादर्स नेम मराठीमध्ये, त्यांचे मदर्स नेम मराठीमध्ये, इथे फादर्स नेम इंग्लिश मध्ये, मदर्स नेम इंग्लिश मध्ये आपल्याला इथे टाईप करायचे आहे. इथे आपण आता वडिलाचे नाव मराठीमध्ये, वडिलाचे नाव इंग्लिश मध्ये, आईचे नाव मराठीमध्ये, आईचे नाव इंग्लिश मध्ये टाईप केलेले आहे. डेट ऑफ बर्थ जे पण असेल ते डेट ऑफ बर्थ इथे आपण एंटर करावे. रिलेशनशिप विथ हेड ऑफ फॅमिली सेल्फ राहणार आहे आणि UID नंबर जे आपण स्टार्टिंग मध्ये आधार नंबर टाकला होता तोच इथे राहणार आहे. ऑक्युपेशन जो पण असणार तो तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. ॲन्युअल इन्कम मध्ये इथे फक्त कोणाच्या नावाने इन्कम बनवलेली आहे इथे ते इन्कम टाकायचे आहे. मनरेगा स्टेटस जो पण असणार नो आपण घेऊ शकता. इथे तुमची जो पण कास्ट असणार तुम्ही ते कास्ट सिलेक्ट करू शकता. इथे तुमचं जो पण ऑक्युपेशन असणार तो ऑक्युपेशन निवडा. मी इथे इन्कम 0 टाकणार आहे कारण की इन्कम सर्टिफिकेट यांच्या हस्बंडच्या नावाने बनलेली आहे, तर त्यांच्यात जेव्हा मी डाटा एंटर करणार तेव्हा ॲन्युअल इन्कम जे इन्कम सर्टिफिकेटवर आहे ते मी त्यांच्या डाटा एंटर करणार तेव्हा टाकणार आहे. डॉक्युमेंट टाईप मध्ये 5 पैकी तुम्ही कोणते पण डॉक्युमेंट निवडू शकता. वोटिंग कार्ड, पॅन कार्ड, आधार,
हायस्कूल मार्कशीट, बर्थ सर्टिफिकेट. माझा तुम्हाला असा सल्ला राहणार, तुम्ही वोटिंग कार्ड किंवा पॅन कार्ड कोणते पण निवडू शकता. मी इथे वोटिंग कार्ड निवडत आहे. जो पण इथे डॉक्युमेंट नंबर म्हणजे एपिक नंबर वोटिंग कार्डचा जो नंबर असणार तो इथे एंटर करणार. जो पण इश्यू डेट आहे तो इथे मी एंटर करणार. सर्व डिटेल मी इथे भरणार आहे. इथे जो पण पासपोर्ट साईज फोटो आहे तो पासपोर्ट साईज फोटो मी अपलोड करणार आहे. आपण इथे सर्व डिटेल भरलेली आहे. पासपोर्ट साईज फोटो अपलोड केलेला आहे. डॉक्युमेंट टाईप वोटिंग कार्ड आपण निवडलेलं आहे. वोटिंग कार्ड निवडलेला असून वोटिंग कार्ड आपण इथे अपलोड केलेला पण आहे. भले इथे बर्थ सर्टिफिकेट लिहून असणार, डॉक्युमेंट टाईप निवडतो तोच डॉक्युमेंट इथे अपलोड करायचा आहे. खाली स्क्रोल डाऊन करा. खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर जे पण तुमची स्पेशल कॅटेगरी असणार ते सिलेक्ट करा, नाही तर नो स्पेशल कॅटेगरी म्हणून सिलेक्ट करा. इथे दोन्ही बॉक्सवर क्लिक करा. दोन्ही बॉक्सवर क्लिक केल्यानंतर इथे सेव्ह वर क्लिक करा. आर यू शुअर यू वॉन्ट टू सेव्ह डिटेल्स, इथे ओके वर क्लिक करा. ओके वर क्लिक केल्यानंतर इथे थोडी लोडिंग होणार आहे. आता मेंबर्स डिटेल्स हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली इथे तुम्हाला लिहून आलेलं आहे. म्हणजे ह्या मेंबरची डिटेल इथे ऍड झालेली आहे. आता ओके वर क्लिक करा. ही जे राशन कार्डची अप्लिकेशन आहे, टोटल 3 फॅमिली मेंबर यांची अप्लिकेशन आहे. हेड ऑफ फॅमिली आहे, त्यांच्या आता डाटा पूर्णपणे एंटर केला आहे. आता आपण यांचे हस्बँड आणि यांची मुलगी असे आणखी 2 लोकांचा डाटा आपण इथे एंटर करणार आहे. आता आपण आणखी ऍड मेंबर मध्ये क्लिक करावे. ऍड मेंबर मध्ये क्लिक केल्यानंतर मगाशी जसा इंटरफेस आला होता तसा सेम इंटरफेस येणार आहे. जो पण आपण फॅमिली मेंबर इथे एंटर करणार आहे त्यांचे इथे नाव मराठीमध्ये टाईप करा, इथे इंग्लिशमध्ये टाईप करा, इथे आधार नंबर लिहा. मगाशी आपण जसे डिटेल्स भरली होती बिलकुल सेम तशीच डिटेल आपल्याला ॲज पर आधार कार्ड इथे डिटेल फिलअप करायची आहे. इथे आपण जे पण फॅमिली मेंबरचे नाव होते ते नाव मराठीमध्ये इथे टाईप केले आहे. इथे इंग्लिशमध्ये नाव टाईप केले आहे. त्यांचा पासपोर्ट साईज फोटो आपण अपलोड केला आहे. पासपोर्ट साईज फोटो हा 20 KB आतमध्येच हवा आहे. त्यांचे इथे फादर नेम, मदर नेम मराठी इंग्लिश मध्ये आपण टाईप केले आहे. त्यांची डेट ऑफ बर्थ टाईप एक्झॅक्ट किंवा डिक्लेअर्ड 2 ऑप्शन मधून तुम्ही काही पण सिलेक्ट करू शकता. आपण एक्झॅक्ट घेत आहे तर आपण एक्झॅक्ट निवडलेला आहे. इथे आपण त्यांची डेट ऑफ बर्थ टाकली आहे. त्याची इथे एज दिसत आहे. इथे याचा आपण आधार नंबर टाकलेला आहे. इथे आपण डॉक्युमेंट टाईप मध्ये वोटिंग कार्ड निवडलेला आहे. आणि इथे आपण जो पण डॉक्युमेंट टाईप निवडणार तो डॉक्युमेंट इथे आपल्याला अपलोड करायचा आहे. इथे आपल्याला डॉक्युमेंट टाईप PDF निवडायचा आहे आणि 200 KB वर ती फाईल पाहिजे नाही आहे. रिलेशनशिप विथ हेड ऑफ फॅमिली इथे आपण हस्बंड घेतलेला आहे, कारण की जे हेड ऑफ फॅमिली आहे ती त्यांची पत्नी आहे म्हणून आपण हस्बंड निवडलेला आहे. ही सर्व डिटेल आपण इथे टाईप केलेले आहे. मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पण आपण राशन कार्डची केस मारणार आहे यामध्ये आपलं जे नाव आपण इंग्लिशमध्ये टाईप करणार आहोत ते नाव कधी पण रॉंग होऊ शकत नाही. कारण की आपण कोणती पण एक स्पेलिंग मिस्टेक केली आपल्या नावामध्ये तर एरर येतो. तो एरर कसा येतो मी दाखवतो तुम्हाला. मी आता यांच्या नावामध्ये थोडी स्पेलिंग मिस्टेक केली आहे तुम्हाला दाखवण्याकरिता. सर्व इथे स्पेशल कॅटेगरी, नो स्पेशल कॅटेगरी इथे दोन्ही याच्यावर क्लिक केल्यावर सेव्ह डाटावर क्लिक करा, ओके वर क्लिक करा. हे बघा मित्रांनो, आपण थोडीशी तरी स्पेलिंग मध्ये मिस्टेक केला आहे किंवा आधार नंबर मध्ये मिस्टेक केली तर तुम्हाला UID ऑथेंटिकेशन फेल्ड एरर हा असा दाखवणार आहे. जर तुम्हाला असा कधी पण एरर दाखवला तर तुम्हाला समजायला हवं की एकदा आपण स्पेलिंग मध्ये काहीतरी मिस्टेक करतोय, नाहीतर आपण आपल्या आधार नंबर मध्ये काहीतरी मिस्टेक करतोय. ओके मध्ये क्लिक करा. ओके मध्ये क्लिक केल्यानंतर जे पण आपली स्पेलिंग होती ते आपण स्पेलिंग करेक्ट करणार आहे. इथे आपण आता आपली स्पेलिंग करेक्ट झाली आहे. आता आपण सेव्ह वर क्लिक करणार आहे. सेव्ह वर क्लिक केल्यानंतर ओके वर क्लिक करा. ओके वर क्लिक केल्यानंतर मेंबर डिटेल्स हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली असा पॉपअप शो करणार आहे. याचा अर्थ असा की ह्या पण फॅमिली मेंबरची डिटेल इथे सक्सेसफुली ऍड झालेली आहे. आता ओके वर क्लिक करा. ओके वर क्लिक केल्यानंतर आता आपण आणखी ऍड मेंबर वर क्लिक करूया. आता आपण जे पण नेम आहे ते मराठीमध्ये टाईप करणार आहे, इंग्लिशमध्ये टाईप करणार आहे. मगाशी तुम्हाला सांगितलं बिलकुल त्याचप्रमाणे इथे आपण डाटा एंटर करणार आहे. आता आपण जो तिसरा फॅमिली मेंबर आहे त्या फॅमिली मेंबरची पूर्ण डिटेल टाकलेली आहे. त्या व्यक्तीचे नाव मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये, त्यांच्या आई वडिलांचे नाव, त्यांचा मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ, रिलेशन विथ हेड ऑफ फॅमिली इथे डॉटर येणार, कारण की जे हेड ऑफ फॅमिली आहे त्यांची ही मुलगी आहे. सगळी माहिती आपण व्यवस्थितरित्या टाईप केलेली आहे, एंटर केलेली आहे. आता आपण सेव्ह वर क्लिक करूया. हा जो तिसरा फॅमिली मेंबर होता त्यांची पण डिटेल सेम ऍड झालेली आहे. आता इथे आपण 3 फॅमिली मेंबर ऍड केलेले आहे.
तिन्ही फॅमिली मेंबरची तुम्हाला नाव दिसणार आहे. इथे ॲन्युअल इन्कम दिसणार आहे. आपण काय केलं आहे, जे पण हेड ऑफ फॅमिली होते त्यांची इन्कम 0 आणि जे त्यांची मुलगी होती 0 ठेवले आहे. इन्कम त्यांच्या हस्बंडच्या नावाने होती, म्हणून आपण इन्कम सर्टिफिकेटची जी इन्कम होती ते फक्त त्यांच्या हस्बंडच्या जे डिटेल्स होती त्यामध्ये आपण टाकलेली आहे. तर तुम्ही पण असे सेम करू शकता. आता आपण सर्व फॅमिली मेंबरची जी डिटेल होती ती डिटेल ॲड केलेली आहे. आता आपल्याला काय टाईप डिटेल्स, ॲड्रेस डिटेल्स, गॅस अँड केरोसिन ऑइल डिटेल्स, अटॅचमेंट एन्क्लोजर्स, न्यू NFSA क्रायटेरिया, फॅमिली टोटल इन्कम, FPS डिटेल्स, हे सगळे डिटेल आपल्याला आता फिलअप करायचे आहे. तर चला आता आपण कार्ड टाईप डिटेल्स पासून सुरुवात करूया. कार्ड टाईप डिटेल्सवर क्लिक करा. कार्ड टाईप डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कार्ड टाईपचे इथे 5 डिटेल्स दिसणार आहे. एक आहे AAY म्हणजे अंत्योदय अन्न योजना, दुसरा आहे APL फार्मर, तिसरा आहे APL वाईट, चौथा आहे NPH म्हणजे नॉन प्रायोरिटी हाऊसहोल्ड स्टेट, पाचवा आहे प्रायोरिटी हाऊसहोल्ड. आपण राशन कार्ड करिता कोणता कार्ड टाईप घ्यायचा हे आपल्या इन्कम सर्टिफिकेटच्या इन्कमनुसार ठरवले जाते. आम्ही जे प्रॉपर राशन कार्डची ऑनलाईन ॲप्लिकेशन करतो त्यामध्ये आम्ही APL किंवा NPH हे 2 कार्ड टाईपच निवडतो. NPH करिता वार्षिक उत्पन्न 59,000च्या इन्कम सर्टिफिकेट पाहिजे, ते पण शहरी क्षेत्रासाठी. जर तुम्हाला NPH राशन कार्ड टाईप ग्रामीण क्षेत्रासाठी पाहिजे तर तुमची इन्कम सर्टिफिकेट 44,000ची पाहिजे. जर तुमची इन्कम 80-90,000 किंवा 1,00,000 अशी वार्षिक उत्पन्न असणार किंवा तुमचे इन्कम सर्टिफिकेट असणार तर तुम्ही APL हा कार्ड टाईप निवडू शकता. किंवा तुम्हाला काही कन्फ्युजन असणार तर तुम्ही तुमच्या राशन कार्ड विभागमधून कोणता कार्ड टाईप निवडायचा आहे तुम्ही हा सल्ला घेऊ शकता. तर मित्रांनो, आपण NPH कार्ड टाईप सिलेक्ट करत आहे. NPH कार्ड टाईप सिलेक्ट केल्यानंतर ॲड्रेस डिटेलवर क्लिक करा. ह्या कॉलममध्ये ॲड्रेस जो हेड ऑफ फॅमिली आहे त्यांच्या आधार कार्ड प्रमाणे तुम्हाला सेम टू सेम ॲड्रेस इथे टाईप करायचा आहे. इथे जो कुटुंब प्रमुखाचा ॲड्रेस होता तो ॲड्रेस मराठीमध्ये टाईप केला आहे, इंग्लिशमध्ये टाईप केला आहे. खाली ब्लॉकमध्ये क्लिक करा. ब्लॉकमध्ये क्लिक केल्यावर सिलेक्टच येतात, तर त्यामध्ये टेन्शन घ्यायची काही गरज नाही. आणि GP वार्ड पण तसा ब्लँकच असतो. तुमचा जो पिनकोड आहे तो पिनकोड एंटर करा. पिनकोड एंटर केल्यानंतर प्रेझेंट आणि परमनंट ॲड्रेस सेम आहे म्हणून इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यावर खाली स्क्रोल डाऊन करा. खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुमचा जो पण ब्लॉक आहे आणि तुमचा जो पण वार्ड आहे तो इथे तुम्ही टाईप करा. आमचा जो पण ब्लॉक होता, वार्ड होता तो टाईप केला. टाईप केल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करा. खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे गॅस अँड केरोसिन ऑइल डिटेल्स तुम्हाला एंटर करायचे आहे. गॅस कनेक्शन स्टेटस टाकायचे आहे. तुमच्याकडे गॅस कनेक्शन किती आहे तेच इथे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. गॅस कनेक्शन 1 असणार, 2 असणार ते सिलेक्ट करा. जर तुमच्याकडे गॅस कनेक्शन असणार तर इथे तुम्ही नो कनेक्शन पण सिलेक्ट करू शकता. इथे गॅस कनेक्शन 2 सिलेंडरचे आहे म्हणून GB गॅस सिलेंडर 2 सिलेक्ट करत आहे. इथे जे पण गॅस कन्झ्युमर नंबर असणार, गॅस कंपनी नेम असणार, गॅस एजन्सी नेम, गॅस कन्झ्युमर नेम जे पण असणार ते इथे मी आता टाईप करणार आहे. इथे जे पण गॅस कनेक्शन डिटेल्स होती ते गॅस कनेक्शन डिटेल्स पूर्ण फिलअप केली आहे. जर तुमच्याकडे गॅस कनेक्शन असणार तर तुम्ही नो कनेक्शन म्हणून पण क्लिक करून समोर फॉर्म भरू शकता. आता आपण अटॅचमेंट एन्क्लोजरवर क्लिक करणार. अटॅचमेंट एन्क्लोजरमध्ये काही नसते, फक्त तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असते. आयडेंटिटी प्रूफमध्ये जो पण हेड ऑफ फॅमिली आहे त्यांची ID प्रूफमध्ये वोटिंग कार्ड किंवा आधार कार्ड तुम्ही अपलोड करू शकता. आपण स्टार्टिंगमध्ये मेंबर डिटेल्स ॲड करताना वोटिंग कार्ड अपलोड केलं होतं म्हणून मी वोटिंग कार्ड अपलोड करणार. ॲड्रेस प्रूफमध्ये मी इलेक्ट्रिसिटी बिल ॲड करणार. अदर्समध्ये हस्बंडच्या नावाने जे इन्कम होती ते इन्कम इथे ॲड करणार आहे. डॉक्युमेंट नंबर जो पण वोटिंग कार्डचा होता तो इथे डॉक्युमेंट नंबर ॲड करा. इथे इलेक्ट्रिक बिलचा जो पण ग्राहक क्रमांक असतो ते इथे ॲड करू शकता. आणि इन्कम सर्टिफिकेटचा जो पण जावा क्रमांक असतो इथे तुम्ही ॲड करू शकता. आणि इथे जे पण फाईल असणार आहे ते फाईल PDF मध्ये 200 KB आतपर्यंत आपण अपलोड करू शकतो. इथे आपण सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे. सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर आता न्यू NFSA क्रायटेरियामध्ये क्लिक करा. न्यू NFSA क्रायटेरियामध्ये क्लिक केल्यानंतर इथे रिमार्क्समध्ये इथे क्रायटेरिया नेम काय लिहून आहे ते आपल्याला लिहायचे आहे. यू फॉल अंडर विच कॅटेगरी ऑफ द फॉलोइंग, यामधून आपल्याला जो ऑप्शन घ्यायचे आहे ते ऑप्शन घेऊ शकता. आम्ही हा APL केसरी कॅटेगरी अँड अर्बन एरिया अंडर इन्कम लेस दॅन 59,000 आम्ही हा सिलेक्ट करत आहे. तुम्ही सेम हा कॉपी पेस्ट इकडे करू शकता.
रिमार्क इथे लिहिल्यावर इथे तुम्हाला तुमची इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायची आहे। NFSA क्रायटेरियामध्ये आपण आपला रिमार्क्स लिहिला आहे, ऑप्शन सिलेक्ट केला आहे आणि आपली इन्कम पण अपलोड केली आहे। आता फॅमिली टोटल इन्कमवर क्लिक करा। फॅमिली टोटल इन्कमवर क्लिक केल्यानंतर इथे 58,000 येत आहे। आपण जेव्हा डाटा एंटर केला होता, ज्या व्यक्तीच्या नावाची इन्कम सर्टिफिकेट आहे, आपण त्याच व्यक्तीच्या डाटामध्ये इन्कम टाकली होती, म्हणून ती इन्कम इथे तुम्हाला शो करणार आहे। एपीएस डिटेल्समध्ये तुम्हाला जो राशन दुकानदार पाहिजे आहे तो राशन दुकानदार तुम्ही इथून निवडू शकता। तुमच्या घराच्या जवळपास जो पण राशन दुकानदार असणार तो राशन दुकानदार तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। आम्ही इथे आमच्या राशन दुकानदार निवडलेला आहे। राशन दुकानदार निवडल्यानंतर कन्फर्म अँड प्रोसीड टू सबमिट द अप्लिकेशन फी याच्यावर क्लिक करूया। याच्यावर क्लिक केल्यानंतर ओकेवर क्लिक करा। ओकेवर क्लिक केल्यानंतर प्लीज अपलोड एन्क्लोज डॉक्युमेंट्स ओनली PDF फॉर्मॅट असा हा एरर येत आहे। मित्रांनो, आपण सर्व डॉक्युमेंट्स प्रॉपर PDF फॉर्मॅटमध्ये आणि 200 KBच्या आतमध्ये डॉक्युमेंट अपलोड केलेली आहे। पर मित्रांनो, स्टार्टिंगमध्ये जेव्हा आपण डॉक्युमेंट अपलोड करतो हा एरर येणं कंपल्सरी आहे। भलेही तुम्ही डॉक्युमेंट प्रॉपर अपलोड केले तरी पण हा एरर येतो, पण सेकंड टाइम हा एरर येणार नाही। ओकेवर क्लिक करा। मी आणखी एकदा डॉक्युमेंट अपलोड केले। डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आणखी कन्फर्म अँड प्रोसीड टू सबमिट द अप्लिकेशन फीवर क्लिक करा। ओकेवर क्लिक करा। ओकेवर क्लिक केल्यानंतर आता पेमेंटचे ऑप्शन आपल्याला येणार आहे। हे बघा मित्रांनो, आता आपल्याला पेमेंटचे ऑप्शन आलं आहे। प्रोसीड फॉर पेमेंटवर क्लिक करा। प्रोसीड फॉर पेमेंटवर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला 50 रुपयाचे पेमेंट करायचे आहे। आपण NPH कॅटेगरी निवडलं म्हणून आपल्याला 50 रुपयाच्या पेमेंट येत आहे। जर आपण APL कॅटेगरी निवडलं तर 100 रुपयाचा पेमेंट येतो। पे नाववर क्लिक करा। पे नाववर क्लिक केल्यानंतर ओकेवर क्लिक करा। ओकेवर क्लिक केल्यानंतर आणखी पे नाववर क्लिक करा। पे नाववर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंटसाठी ग्रासची वेबसाईट येणार आहे। तुम्ही खाली स्क्रोल डाऊन करा। तुम्ही यामधून कोणता पण एक ऑप्शन पेमेंटसाठी यूज करू शकता। मित्रांनो, मी पेमेंट QR ने करणार आहे म्हणून मी पेमेंट गेटवे हा तिसरा ऑप्शन सिलेक्ट करत आहे। तिसरा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही हा 4 मधून कोणता पण ऑप्शन सिलेक्ट करू शकता। मित्रांनो, मी पेमेंट गेटवे SBI E-Pay सिलेक्ट करत आहे। तो सिलेक्ट केल्यावर खाली स्क्रोल डाऊन करा। आय ॲग्रीवर क्लिक करा। आय ॲग्रीवर क्लिक केल्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंटवर क्लिक करा। प्रोसीड फॉर पेमेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या GRN असा पॉपअपद्वारे शो होणार आहे। ओकेवर क्लिक करा। ओकेवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला डेबिट कार्डच्या क्रेडिट कार्डचे ऑप्शन आहे, UPI वॉलेट हे सर्व ऑप्शन आहे। मित्रांनो, आपण UPI द्वारे पेमेंट करणार आहे म्हणून आपण UPI सिलेक्ट केला आहे। UPI सिलेक्ट केल्यानंतर QRचे ऑप्शन सिलेक्ट केला आहे। आता आपण पे नाववर क्लिक करणार आहे। पे नाववर क्लिक केल्यानंतर आपण QR द्वारे पेमेंट करणार आहे। मित्रांनो, आपला राशन कार्डचा पेमेंट झाला आहे, पण राशन कार्डच्या पेमेंट झाल्यावर आपली पावती जनरेट झालीच नाही आहे। जर तुमच्या राशन कार्डचे पेमेंट झाला आहे, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे कटले आहे आणि पावती जनरेट नाही झाली आहे, तर तुम्ही आणखी एकदा लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर राशन कार्ड पेमेंटवर क्लिक करा। राशन कार्ड पेमेंटवर क्लिक केल्यानंतर गेट GRN मध्ये क्लिक करा। गेट GRN मध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा पॉपअप शो होणार। ओकेवर क्लिक करा। ओकेवर क्लिक केल्यानंतर CIN वर क्लिक करा। CIN वर क्लिक केल्यानंतर असा आणखी तुम्हाला दुसरा पॉपअप शो होणार आहे। ओकेवर क्लिक करा। आता तुम्हाला तुमची पावती दिसणार आहे। तुम्ही आता तुमची पावती डाउनलोड करायसाठी, प्रिंट करायसाठी व्ह्यू चालानवर क्लिक करा। व्ह्यू चालानवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची जे पण राशन कार्डची स्लिप असते ते स्लिप इथे ते PDF तुम्हाला इथे शो होणार। जे पण राशन कार्डच्या हेड ऑफ फॅमिली होते त्यांचे इथे नाव दिसणार आणि कितीचा चालान कटला आहे ते तुम्हाला 50 रुपीजचा पण चालान दिसणार आहे। त्यानंतर क्लोजवर क्लिक करा। तुम्हाला राशन कार्ड डिपार्टमेंटमध्ये आता हा जो आपण ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे तो ऑनलाईन फॉर्म आणि हा जो चालान आहे ते चालान तुम्हाला सबमिट करायचे आहे। तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कसा भेटणार, डॅशबोर्डमध्ये क्लिक करा। डॅशबोर्डमध्ये क्लिक केल्यानंतर तर व्ह्यू डिटेल्समध्ये क्लिक करा। व्ह्यू डिटेल्समध्ये क्लिक केल्याबरोबर ॲक्शनच्या खाली तुम्हाला व्ह्यूची लिंक दिसणार आहे, तिथे क्लिक करा। तिथे क्लिक केल्यानंतर हा फॉर्म तुम्हाला Ctrl+P द्वारे PDFच्या स्वरूपात सेव्ह करा। सेव्ह केल्यानंतर तुम्ही याची प्रिंट काढा आणि जे चालान आहे त्याची प्रिंट काढा, राशन कार्ड डिपार्टमेंटमध्ये सबमिट करायचे आहे। अशा प्रकारे आपण राशन कार्डच्या ऑनलाईन फॉर्म घर बसल्यास कसे भरू शकतात ह्या व्हिडिओमध्ये A to Z बघितलेले आहे। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन राशन कार्डची ऑनलाईन ॲप्लिकेशन कशी करतात त्याची संपूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे। मित्रांनो, राशन कार्डच्या ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, राशन कार्डची 50 रुपयाची पावती, त्याच्यासोबत ज्या ज्या फॅमिली मेंबरचे आपण डाटा ॲड केला आहे त्यांचे आधार कार्ड, त्यांचे वोटिंग कार्ड, त्यांचे सर्वांचे पासपोर्ट साईज फोटो
तुमच्या इलेक्ट्रिक बिल किंवा घर टॅक्सची झेरॉक्स, की तुमच्या इन्कम सर्टिफिकेटची झेरॉक्स, तुमच्या गॅस पासबुकची झेरॉक्स, हे सर्व तुम्ही झेरॉक्स, त्याच्यासोबत राशन कार्डचा जो ऑनलाईन फॉर्म भरला आहे त्याची एक प्रिंट आणि चालानची प्रिंट, हे सर्व मिळून तुम्हाला तुमच्या संबंधित राशन कार्ड विभागमध्ये सबमिट करायचे आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार तर नक्की लाईक करा. जर तुम्हाला काही राशन कार्डच्या बाबतीत शंका असणार तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. राशन कार्ड गरजू व्यक्तींना तुम्ही आमचा हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाची यूट्यूब व्हिडिओ बघण्याकरता आमच्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.